वेलकम टू अवर फर्स्ट व्लॉग. हा व्लॉग आहे संडे विथ अदिक्षाच्या खूप सगळ्या क्यूट मुमेंट्स आणि आज आमची क्यूट रकुमाई कशी तयार होते, तिचं गोड हसू, सर्व प्लेइंग टाइम, लंच टाइम, सर्व काही तुम्हाला आज या व्लॉग मध्ये बघायला भेटणार आहे. सो लाईक करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेवटपर्यंत हा व्लॉग नक्की पहा. अदिक्षाची गुड मॉर्निंग पण आमची भोपासूनच सुरू होते. मग लगेच ब्रश पण आम्हाला डॅडी कडूनच करायचा असतो. डॅडी घरी असल्यावर अदिक्षाचा काही विषयच नाही. ही सर्व काही डॅडीच देणार. बनाना खायचा, बनाना पण डॅडीच देणार. मग बघा कसा मस्त एका जागेवर बसून बनाना पण अदिक्षाला सोडून खायचा स्वतःच्या हाताने. नंतर थोडा ड्रामा, बनाना खाताना थोडा ड्रामा करायचा. मग बनाना फिनिश केला अदिक्षाने आणि मग नंतर लगेच बनानाचं साल आणून मम्माकडे देते डस्टबिनमध्ये टाकायला. नंतर प्ले टाइम असतो अदिक्षाचा. थोडा वेळ मग डॅडी सोबत मस्ती करत असते. हे मस्त कंटिन्यू मस्ती ही चालूच असते. नंतर परत थोडासा ड्रामा. मस्ती करताना काय मस्ती असते तिलाच माहिती. काय ही ऍक्टिंग बघितलं ना कसं करते, कोणती एक्सरसाइज करते तिलाच माहिती. नंतर डॅडी सोबत परत मस्ती. मग नंतर सर्व खेळून झाल्यावर बाथ टाईम. मग लगेच ती डॅडी सोबत आंघोळ करते. आंघोळ करताना पण खूप मजा वाटते तिला पाण्यात खेळायला. तिचं म्हणणं असतं की मलाच सर्व करायचं. खरे अदिक्षाची आता आंघोळ झाली. आता आंघोळ झाल्यानंतर तिचे क्यूटचं बॉ वगैरे सुरूच असतं. परत बघितलं ना कशी क्यूट दिसते अदिक्षा. आता अदिक्षा लावते मॉइश्चरायझर. आता तिला मॉइश्चरायझर पण अदिक्षाला स्वतःच्या हातानेच लावायचं. अदिक्षा आंघोळ झाल्यावर पण तिचे हे ड्रामा चालूच असतो, कंटिन्यू चालू असतं. तिला कपड्यांचं पण हा ड्रेस नको, तो नको. मग तिच्या चॉईसचाच ड्रेस तिला घालावं लागतं. पहिले 2 ड्रेस दाखवले, तो नको होता. मग तिला हा तिचा फेवरेट ड्रेस आहे, सो तिला हाच घालायचा होता. नंतर तिला सॉक्स घालायला खूप आवडतं. मग तिचं पहिले सॉक्स घालायचे असतात. पूर्ण दिवसभर सॉक्स घालूनच बसते ती. आता डॅडी सोबत आता ती पोहे खाते. तिला पोहे खायला पोहे खूप आवडतात. अदिक्षाला पोहे खूप आवडतात. रोजचा प्रश्न असतो अदिक्षाला नाश्त्याला काय द्यायचं, कारण तिचे फेवरेट आहे 2-3च आयटम आहे, पोहे, शेवया आणि उपमा. त्यात तिला वेगळं काही केलं का तिला जास्त काही आवडत नाही. तिला फक्त पोहे, उपमा, शेवया हे 3च जास्त फेवरेट आहे तिचे आयटम. त्यामुळे रोजचा प्रश्नच असतो. नंतर आता नाश्ता झाल्यानंतर आता डॅडी सोबत प्ले टाइम आहे तिचा. प्ले टाइम झाला, कंटिन्यू डॅडी सोबत मस्ती आमची ही चालूच असते. कंटिन्यू डॅडी सोबत मस्ती केल्याशिवाय अदिक्षाला काही करमत नाही. डॅडीला काही ती सुट्टीच्या दिवशी पण आराम हा करूच देत नाही. आता अदिक्षाचा नॅप टाइम आहे. आता अदिक्षा झोपायचं होतं पण नाटकं केली अदिक्षाने आणि आता अदिक्षाला कार्टून बघायचं. त्यानंतर लगेच सुरू झालं की झोपायचं. मग आता डॅडीला म्हणे मला झोपव. मग आता डॅडीने अदिक्षाला झोपवलं. आता मग परत झोप झाल्यानंतर परत स्नॅक्स टाइम. मग अदिक्षाला मी थोडंसं स्नॅक्स बनवून दिला. मग आता अदिक्षा ते खाते. त्यानंतर आता अदिक्षाला स्नॅक्स खाऊन झाल्यानंतर आज आहे आषाढी एकादशी, त्यामुळे आज अदिक्षाला मंदिरात छोटी रकुमाई बनवून घेऊन जायचं आहे. सो अदिक्षाला आता मम्मा अदिक्षाची रेडी करणार आहे मस्त. आणि अदिक्षाला खूप आवडतं असं मस्त घागरा घालायला, छान नथ तर अदिक्षाची फेवरेट आहे. अदिक्षा एकदम शांततेत नथ मस्त घालून घेते. टिकली पण आवडते अदिक्षाला लावायला. मस्त टिकली वगैरे लावून घेते. बांगड्या आवडतात अदिक्षाला, सर्व आवडतं आणि ती सर्व राहू पण देते. तिला खूप मस्त वाटतं असं छान तयार होईला. आणि आज आषाढी एकादशी असल्यामुळे अदिक्षाला मस्त मी छोटी रकुमाई बनवलं होतं. मग मस्त आम्ही अदिक्षाला आज मंदिरात घेऊन गेलो हो. आणि अदिक्षासोबत अदिक्षाला रेडी केलं छान. आणि अदिक्षाने खूप छान शांततेत मस्त रेडी झाली ती माझ्याकडून. मस्त सर्व आवरून घेतलं. बिलकुल पण आज त्रास दिला नाही तर खूप त्रास देते. ड्रेस घालायला, पॅन्ट घातली की टॉप घालायला पडते. पण आज तिला इतकं मजा वाटत होती. तिने मस्त सर्व टिकली लावून घेतली. मला म्हणे मम्मा टिकली नथ सर्व घातलं. मला वाटलं हार घालेल की नाही. मी तिला फक्त असं लावून बघत होती पण ती म्हणे मम्मा घालायचा. सो मी तिला हार पण मस्त घालून दिलेला आहे. सो तिला खूप मजा वाटते सर्व रेडी होऊन. ती खूप खुश झाली.
मस्त टाळ वाजवायला सांगते आणि तिला टाळ पण मस्त वाजवता येतो. तिला खूप मजा वाटते टाळ वगैरे वाजवायला. सो आता आम्ही अदिक्षा मस्त आता रेडी झालेली आहे. मग आता आम्ही एकमेकांचा सेल्फी घेतला. मस्त आता अदिक्षा आता देवाचा दिवा आता डॅडीसोबत ती देवाचा दिवा लावते. तिला खूप छान वाटतं. मग आम्ही अदिक्षाला विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात घेऊन गेलो. अदिक्षाला तिथे खूप छान वाटत होतं, कारण तिथे मस्त भजन वगैरे चालू होतं आणि खूप गर्दी होती आषाढी एकादशी असल्यामुळे. तिकडून आलो. त्यानंतर अदिक्षाला खूप मस्ती आली. मग अदिक्षाला खेळायचं होतं बॉल. मग अदिक्षा तिच्या डॅडीसोबत बॉल खेळत होते. मग अदिक्षाचं खेळून झालं. त्यानंतर अदिक्षाला आम्ही जेवू घातलं. मग नंतर अदिक्षाला झोप येत होती. मग आता अदिक्षा डॅडीसोबत लोरी ऐकून अदिक्षाला झोपायचं होतं. आणि आता अदिक्षा पूर्ण दमून गेली होती. अदिक्षा पूर्ण मस्त रकुमाई बनली होती, तर तिला खूप मजा आली. ती दमून गेली. सो आता झोपते ती. चला, गुड नाईट. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा. बाय अँड शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला.